एका बाजूने अत्रेश आहे, दुसऱ्या बाजूने साईश आहे. आणि मी विनंती करतो शैलेश सर, आपण या सामन्याची नाणेफेक करावी. टॉस फॉर सेकंड क्वालिफायर, खेडेकर वॉरियर्स वर्सेस टीम सुनील. टेल इज द कॉल. इट्स हेड अत्रेय. अत्रेय, तुम्ही टॉस जिंकले, तुमचे डिसिजन बॅटिंग काय दिसतं या ग्राउंडवर? काय असलेली ड्रीम फिगर पहिली बॅटिंग करून? सँडविच ग्रिलर आहे, एअर प्युरिफायर सुद्धा आहे. आणि बघूया या बक्षिसांचा मानकरी कोण ठरतोय. दुसरा क्वालिफायर यामध्ये टीम सुनील टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि सलामीसाठी स्ट्रायकर एंडवर यतीन आणि बॉलिंग मार्कवर खेडेकर वॉरियर्स टीमच्या वतीने वैभव. पहिला चेंडू शैलेश तिवरेकर सरांचा प्ले ऐकायला येतोय. सामन्याची सुरुवात होते. पहिला बॉल फुल टॉस मिड ऑफला क्लिअर करून चेंडू सीमा पार. ही पहिली बाउंड्री. यावेळी सुद्धा तेच चित्र. शार्प लेग स्पिन. जवळपास 40 डिग्री मध्ये हा चेंडू वळतोय. टप्पा पडल्यानंतर नागमोड वळण घेतोय. डॉट बॉल ठरतोय. 2 चेंडू आणि 1 बाउंड्री. स्ट्रायकर एंडवर यतीन. एलिमिनेटरच्या पहिल्या मॅच मध्ये 7 पैकी 7 बाउंड्री त्याच्या बॅटमधून बाहेर पडल्यात. यावेळी वाईड बॉल भरकटतोय लेग स्टंपच्या बाहेर. 2 चेंडू 1 बाउंड्री 1 वाईड. अजून 2 वाईड जर आले तर 1 बाउंड्री काउंट होऊ शकते. What a shot! Lofted shot! Cracking shot! सातरी बाउंड्री नंबर 2. तीन चेंडू आणि 2 चेंडू आणि 2 बाउंड्री. वैभव बॉलिंग मार्कवर. यतीन स्ट्रायकर एंडवर. यावेळी स्विच पुल. अजून 1 बाउंड्री. 4 चेंडू आणि 3 बाउंड्री. सुरक्षित रक्षण लॉंग ऑफच्या दिशेने साईराज करताना दिसतोय. आपल्या टीमसाठी साईराजने 1 बाउंड्री वाचवली. या वाचवलेल्या बाउंड्रीज आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये बऱ्याच लाभदायी ठरतात, फलदायी ठरतात.
पुन्हा एकदा स्विच स्वीप, अजून एक बाउंड्री. पहिल्या षटकाची सांगता 4 बाउंड्रीज. पहिल्या ओव्हरमध्ये यतीनच्या बॅटमधून 4 बाउंड्री. ज्या प्रकारे आज यतीन फलंदाजी करतोय आतापर्यंत 11 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूने ओमकार साई विघ्नेश टीमसाठी सुद्धा त्याने आज 11 बाउंड्रीज आपल्या इनिंगमध्ये मारल्यात. यतीनने त्याची बरोबरी केली. थोडासा पुढे जाईल का यतीन? बॉलिंग मार्कवर शैलेश मिस्किन, एक्स रणजीपटू. मिडॉनच्या दिशेने खूप मोठा गॅप आहे आणि या गॅपमधून एक अख्खं बोईंग विमान सुद्धा आरपार जाऊ शकेल. त्या गॅपमध्ये यतीनचा चौकार. आजच्या दिवसाचा हायेस्ट रन गेटर बनतो यतीन टीम सुनील साठी. वाईड. मागच्या 3 पर्वांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार गिअर्ड सायकल ज्यांनी आपल्या नावे केली शैलेश मिस्किन. यावेळी बॉलिंग मार्कवर एक वाईड, एक बाउंड्री या ओव्हरमध्ये. शॉट तर अगदी तोलून मापून खेळला होता यतीनने. शेवटच्या क्षणी काही इंचांनी हा चौकार हुकला जातोय. डॉट बॉल राहतोय. बाउंड्रीज 6 आतापर्यंत. 5 बाउंड्रीज, माफ करा, 2 चेंडू समाप्त, 5 बाउंड्रीज. सुरेख क्षेत्ररक्षण, अजून एक डॉट बॉल. या प्रकारचं क्षेत्ररक्षण गरजेचं असेल खेडेकर वॉरियर्स संघासाठी. दुसऱ्या बाजूने टीम सुनील. अजूनही चौकार वसूल करण्यासाठी संघर्ष जारी आहे या ओव्हरमध्ये. एक चौकार शैलेश मिस्किन यांनी खर्च केला, पण त्यानंतर जखडबंद केली ही फलंदाजी. हस्तबंद केलंय या फलंदाजांचं. चौकारापासून वंचित ठेवलंय. स्कोरिंग शॉटची प्रतीक्षा, पण तो स्कोरिंग शॉट यावेळी बाहेर येतोय. लोअर फुल टॉस. डॉट बॉल ॲट द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्थिरावलेली धावसंख्या 6 बाउंड्रीज. पहिल्या ओव्हरमध्ये 4 बाउंड्रीज खर्च केल्या वैभव सर यांनी. त्यानंतर शैलेश मिस्किन सर ज्यांनी फक्त 2 बाउंड्रीज दिल्या. आतापर्यंत आजच्या दिवसात एकूण 13 बाउंड्रीज ज्याच्या नावे आहेत यतीन स्ट्रायकर एंडवर. आणि बॉलिंग मार्कवर साईराज शेवटचे 6 चेंडू घेऊन बाउंड्रीज झाल्यात 6 या पहिल्या इनिंगमध्ये. टीम सुनील संघ. मिडॉनच्या दिशेने प्रयत्न खूप सुंदर होता शैलेश यांचा. चेंडू जातोय चौकार. प्रभावित केले आपल्या प्रतिस्पर्धी टीमला. थोडंसं संकटात ठेवलंय, अंडर प्रेशर राखलंय. पण यावेळी टप्पा पडला. चेंडू थोडासा आत वळला. बॅट आणि बॉलचा नव्हता संपर्क. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 7 बाउंड्रीज आतापर्यंत. अजून एक बाउंड्री, बाउंड्री नंबर 8. आठ बाउंड्रीज. 3 चेंडू संपलेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बाउंड्री नंबर 9. खेडेकर वॉरियर्स ज्याप्रमाणे त्यांनी काल कामगिरी केली, आज थोडासा अभाव जाणवतोय. टेबल टॉपर ठरले होते, पण आज खूपच निष्प्रभ गोलंदाजी. वारंवार चौकार वसूल केले जात आहेत त्यांच्या गोलंदाजीवर. यावेळी कव्हरच्या दिशेने डॉट बॉल. 9 बाउंड्रीज आणि शेवटचं बॉल. या इनिंगचे शेवटची डिलिव्हरी, शेवटचे बॉल. 9 बाउंड्रीज आतापर्यंत या पुऱ्या इनिंगेन. सुरेख क्षेत्ररक्षण, डॉट बॉल आणि सरली इनिंग पहिली. टीम सुनीलने पहिल्या इनिंगेत बॅटिंग करून बाउंड्री जमवले 9
आणि जिकाचे खातीर टार्गेट 10 बाउंड्रीचे. प्रीमियर लीग अंडर आर्म टुर्नामेंट ऑल गोवा लेवलचा ग्रँड फिनाले यानंतर आपल्या भेटीसाठी येतोय. शिवगणेश सातेरी आणि राष्ट्रवादी बॉईज या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी सज्ज राहावं. शिवगणेश सातेरी आणि राष्ट्रवादी बॉईज ऑल गोवा लेवलचा पहिला ग्रँड फिनाले यानंतर आपल्या भेटीसाठी येईल. पण जाऊया मैदानावर. टीम सुनील बॅटिंग करून 9 बाउंड्रीज आपल्या नावे केल्या आहेत आणि खेडेकर वॉरियर्स अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आपल्यासमोर टार्गेट 10 बाउंड्रीजचं. स्ट्रायकर एंडवर शैलेश मिस्किन आणि बॉलिंग मार्कवर नंदेश. पहिल्या चेंडूवर स्वीप, शैलेश मिस्किन ऑन फायर. दहा बाउंड्रीचं टार्गेट, पहिली तर आली. स्वीपचा प्रयत्न, बॅटची आउटर एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्र फाईन लेगच्या दिशेने डॉट बॉल. तिसरा चेंडू शैलेश मिस्किन यांच्यासाठी. 10 बाउंड्रीचं टार्गेट. यतीन, अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या दिवार प्रमाणे त्या ठिकाणी उभा टाकलाय. जणू काही वॉल ऑफ इंडियन क्रिकेट. यतीनने अडवला एक सुरेख चौकार. फुलटॉस, शफल शॉट करण्याचा प्रयत्न आणि शैलेश मिस्किन बॅक टू दी डगआउट. हा मोठा धक्का खेडेकर वॉरियर्स टीमला. नंदेश यांनी ही सफलता मिळवून दिली आपल्या टीमसाठी. ही मोठी सफलता, अटक्याचो पेटको ज्याका म्हटलं जातं. कारण शैलेश मिस्किने खूप मोठं नाव गेल्या 3 पर्वामध्ये मालिकावीरचा पुरस्कार या खेळाडूने आपल्या नावे केलाय. एक्स रणजीपटू आहेत, टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलंय. आजही संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या नावाची चर्चा चालते, ज्यांच्या फलंदाजीचे किस्से सांगितले जातात, ते शैलेश मिस्किन एका चौकारानेशी माघारी परतलेत. 4 चेंडूंची सांगता, 1 बाउंड्रीज, टार्गेट 10. साईराज ऑन स्ट्रायकर एंड. पहिलेच्या दिशेने घोषांकित क्षेत्र फक्त डॉट बॉल. 1 बाउंड्री. पहिल्या षटकाची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर नंदेश साईराजसाठी. वाईड बॉल. नो बॉल. याच्यावर साईराज चौकार वसूल करतोय. दुसरी बाउंड्री.
मिड ऑनवर सुरेख क्षेत्ररक्षण, चौकार वाचवला जातोय. साईराज यांचा एक दर्जेदार फटका वाया जातोय. डॉट बॉल, 2 बाउंड्रीज. पहिल्या ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. आता राहिले शिल्लक चेंडू 12 आणि विजयासाठी 8 बाउंड्रीजची गरज. रिक्वायर्ड 8 बाउंड्रीज फ्रॉम 12. बॉलिंग मार्कवर शैलेश. वाईड बॉलने शैलेश सुरुवात करतायत. वेगावर सॉर होण्याचा प्रयत्न. लेग स्टंप थोडासा कव्हर करण्याचा इरादा. कव्हरच्या दिशेने मिस शॉट. डॉट बॉल. दुसरा वाईड बॉल. आता प्रेशर येईल शैलेशवर. अजून एखादा वाईड बॉल एक बाउंड्री देऊ शकतो. ओ व्हॉट अ फील्ड. अनिश राऊळ आमचे ऑफिशियल सुद्धा आहेत. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. हाफ वॉली घेतलाय त्यांनी चेंडू आपल्या हातात. एक वाचवलाय चौकार. यावेळी बॅकफुट पंच. साईराज वारंवार फटक्यांचं वैविध्य दाखवतायत, मात्र चौकार वसूल करण्यात मात्र थोडेसे अयशस्वी. यावेळी लोअर फुल टॉस. मनगटाचा वापर केला जातोय. रिस्ट वापरलं जात आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने बाउंड्री नंबर 3. दोन वाईड या ओव्हरमध्ये. 3 बाउंड्री झाल्यात. एखादा वाईड प्रतीक्षेत असेल. वाईड येतोय. कॉमेंटेटर्स कर्स जणू काही. 4थी बाउंड्री स्कोर शीटवर नोंद केली जाते. एक शेवटचं बॉल उरलो शैलेशचं. खेळ सरलो 2 ओव्हरींचं. 10 बाउंड्रीजचा टार्गेट होता. बाउंड्रीज झाले 4. म्हणजे आता उरलेल्या बॉलान जितपाच्या खातीर बाउंड्री जाय. टाय करपाच्या खातीर सुपर ओव्हरीक जावच्या खातीर 5 जाय. टॅप शॉट यतींच्या दिशेन. डॉट बॉल 5. हे बाउंड्री सध्या थांबलेले. 4 बाउंड्री. वाईड बॉल. ही दुसरी क्वालिफायर 7री प्रीमियर लीग 2026 6th एडिशन. अपिश ड्राईव्ह आणि साईराज बॅक टू दी डगआउट. विकेट नंबर 2. एका बाजूने साई विघ्नेश संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. वाट बघतोय कोण असेल आपला प्रतिस्पर्धी ग्रँड फिनालेमध्ये. टीम साई विघ्नेश. त्यांच्या समोर खेडेकर वॉरियर्स असेल की टीम सुनील असेल. बाउंड्री नंबर 5. द बॅटर साल्विन ऑन स्ट्राइक. लगातार दुसरी बाउंड्री सेल्विनच्या बॅटमधून. लगातार तिसरी सेल्विन. अजून एक बाउंड्री, पण या बाउंड्री उशीर झालो. 10 बाउंड्रीचा टार्गेट होता. 8 बाउंड्री या इनिंग मध्ये आणि एका बाउंड्रीने विजय मिळवलो टीम सुनीलने आणि ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश केलो. वेल प्ले टीम सुनील, अभिनंदन.